तर मंत्री माणिकराव कोकाटे यांनी खोटी कागदपत्र दाखल करून मिळवलेल्या घराबाहेरून आढावा घेतलाय। आमचे प्रतिनिधी शुभम बोडके यांनी। राज्याचे क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांनी शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी जे घर लाटलं आहे या संदर्भात नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने त्यांची शिक्षा ही कायम ठेवलेली आहे। एकूण जर बघितलं तर हे प्रकरण 1995 सालीचं आहे। या ठिकाणी जे कॉलेज रोडवरील येवलेमळा या ठिकाणी असलेल्या दूध संघाजवळील या इमारतीतील 3% योजनेतील ही सदनिका आहे। आणि या ठिकाणी जर बघितलं कोकाटे बंधू अर्थात माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू विजय कोकाटे यांनी बनावट कागदपत्र आणि खोटे उत्पन्नाचे दाखले बनवत ही सदनिका मिळवली होती। त्यामुळे कोकाटेंनी शासनाची फसवणूक करून बनावगिरी करत हे संपूर्ण घर लाटल्याचा आरोप तत्कालीन मंत्री असलेले तुकाराम दिघोळे यांनी केला होता। या आरोपानंतर आपण जर बघितलं तर या संपूर्ण प्रकरणामध्ये तुकाराम दिघोळे यांनी केलेल्या आरोपानंतर त्या संदर्भात खटला दाखल झालेला होता, त्याची सुनावणी झालेली होती आणि हेच ते घर आहे। आपण जर बघितलं तर मी सध्या या विसेमळा असलेल्या परिसरामध्ये आहे। या घराचं हा संपूर्ण प्रकरण आहे। त्या संदर्भात जर आपण बघितलं तर या संपूर्ण आरोपानंतर तत्कालीन उपजिल्हाधिकारी असलेले विश्वास पाटील यांनी चौकशी अंती कोकाटे बंधूंसह इतर दोघांविरोधात सरकारवाडा पोलिसांमध्ये या 420 अर्थात फसवणुकीच्या कलमान्वये फिर्याद दाखल केलेली होती आणि त्यानंतर पोलिसांनी तपास करत दोषारोप पत्र देखील दाखल केलेले होते। अखेर फेब्रुवारी 2025 मध्ये हा खटला पटलावर आला, त्याचा अंतिम न्यायनिवाडा झाला आणि अतिरिक्त मुख्य न्यायाधीश असलेल्या रुपाली नडवादिया यांच्या न्यायालयात हा संपूर्ण खटला त्या ठिकाणी झालेला होता, पार पडलेला होता आणि माणिकराव कोकाटे यांच्यासह त्यांचे बंधू असलेले विजय कोकाटे यांना 2 वर्षाचा कारावास आणि प्रत्येकी 50,000चा हा जो आहे तो दंड ठोठावण्यात आलेला होता। आपण जर बघितलं तर या ठिकाणी कोकाटे यांनी सिन्नर तालुका दूध संघाची या ठिकाणी ही देखील प्रोडक्ट जे आहेत ते सुरू केलेलं होतं। एकूण जर बघितलं तर या ठिकाणी हा समोरचा परिसर आहे आणि ही समोरची बिल्डिंग या ठिकाणी आपण जर बघतो या बिल्डिंगमध्येच हे घर आहे। या ठिकाणी जर बघितलं तर माणिकराव कोकाटे आणि विजय कोकाटे यांनी त्यावेळी शासनाची फसवणूक केलेली होती आणि त्या फसवणुकीतून ही सदनिका मिळवली होती। या संदर्भात आता बनावट जे दाखले आहेत ते सादर करण्यात आलेले आहे। उत्पन्न कमी दाखवलेले होतं, दुसरं घर नाही अशी देखील माहिती त्या ठिकाणी दिलेली होती आणि यानुसार ही संपूर्ण फसवणूक झाल्याचं समोर आलेलं होतं। आणि एकूण जर बघितलं तर या दिघोळे यांच्या प्रकरणाचा पाठपुरावा केल्यानंतर सरकार पक्षाने ही फिर्याद दाखल केलेली होती आणि त्यानंतर या प्रकरणात तेव्हापासून कोकाटे बंधू हे जामिनावर होते आणि यानंतर ही शिक्षा ठोठावण्यात आलेली आहे। एकूण जर बघितलं तर आता राज्याचे क्रीडा मंत्री असले माणिकराव कोकाटे यांना कधीही अटक होऊ शकते, त्यांचं अटक वॉरंट देखील हे जारी कधीही होऊ शकतं। त्यामुळे आता माणिकराव कोकाटे यांच्या संदर्भात नेमका काय फैसला होतो हे देखील आता बघणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। शुभम बोडके, एबीपी माझा, नाशिक। तर या बातमी संदर्भातले प्रत्येक अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू। एक छोटासा ब्रेक घेतोय।